नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? खूप छान असाल मला माहिती आहे, कारण की आपले विषय पण तितके छान आहे. आता खूप जणांच्या समस्या मला नेहमी कमेंटमध्ये किंवा सांगितल्या जात होत्या. बाह्य रूप, आंतरिक रूप आपण खूप छान करतो किंवा आता आपल्याला ते माहिती आहे. काही जणांना माहीत असेल, काही जणांना नसेल माहिती. बाह्य रूपाची जर गोष्ट केली तर क्रीम लावणे, चेहरा छान ठेवणे, ह्या गोष्टी आपण करतो. म्हणजे आता तुम्ही माझा व्हिडिओ पाहून तर करत असाल, पण तुम्ही काही गोष्टी अशा असतात ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. त्या कोणत्या आणि त्याची काय कारणे असतात, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या जागी अशा असतात जिथे आपल्यात थोडासा काळवटपणा येतो. आता हा लिप्समधला हा एरिया, म्हणजे ज्याला मंकी एरिया आपण म्हणतो, तो आपले पायाचा भाग असेल, आपल्या मानेचा भाग असेल, आपले अंडरआर्म्स असतील, एल्बो असतील, नी असतील, हे सर्व ज्या गोष्टी आहे तिथे थोडा काळवटपणा बाकीच्या गोष्टीपेक्षा जास्त येतो. तो अवयव आपला थोडासा काळवटपणा येतो. तर खूप जणींना प्रॉब्लेम असतो, म्हणजे त्या स्त्रिया असो, मुली असो, त्यांचा मानेचा भाग किंवा काखेचा भाग खूप थोडासा मानेचा स्पेशली खूप जास्त काळवटलेला होतो आणि काखेचा भागसुद्धा खूप काळवट होतो. आता याला क्युअर कसं करायचं, म्हणजे हे जातं का, पहिली गोष्ट ते कशामुळे होतं आपण हे जाणून घेऊया. कारण की जेणेकरून जर तुम्हाला याची कारणं माहीत झाली तर त्याच्यावर आपल्याला उपायसुद्धा करता येईल. त्यामुळे पहिले आपण कारण जाणून घेऊ आणि त्यानंतर यावर काय उपाय हे सुद्धा जाणून घेऊ. पहिलं रिझन असं असू शकतं की जेनेरिक जर तुमच्या कुटुंबामध्ये या गोष्टी होत असेल तर रिझन असू शकतं की तुम्हाला सुद्धा काही पिढ्यानुसार त्या गोष्टी येऊ शकतात आणि हे खरंच होतं. यामुळे काही रिझन असं खूप नसतं, परंतु ह्या गोष्टी चालतात. त्यामुळे सुद्धा तुम्हाला या गोष्टी होऊ शकतात आणि जर खूप उपाय करून जर तुमचं हे कमी होत नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही डर्मोलॉजिस्टकडे नक्की जावं. म्हणजे ज्या स्किनच्या रिलेटेड डॉक्टर असतात त्यांच्याकडे तुम्ही जायला पाहिजे आणि या गोष्टीला काय, म्हणजे त्या मेडिसिन देईल, त्या ट्रीटमेंट सांगेल, हे सगळं ऐकून यावर तुम्ही उपाय करायला पाहिजे. नेक्स्ट असतं हार्मोन चेंजेस, जे स्त्रियांमध्ये भरपूर प्रमाणात होतं. पिरियड्समध्ये होतं किंवा बाळांच्या वेळी, म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी असतात तेव्हा होतं, किंवा वयानुसारसुद्धा हार्मोन चेंज होतात आणि अशा वेळी स्किनच्या ठराविक भागामध्ये काळवटपणा हे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे जर तुमचे हार्मोन चेंज होत असेल तर त्यामुळे तुम्ही नेहमी सर्च करा की असे कोणते पदार्थ खाल्ल्याने तुमचे हार्मोन्स बॅलन्स राहतील. योगा करा जेणेकरून तुमचे हार्मोन स्टेबिलिटी खूप चांगली राहील. त्यामुळे मग जर तुम्हाला हार्मोनचा जर प्रॉब्लेम असेल तर या गोष्टी करून तुम्ही या सर्व गोष्टी टाळू शकता. आता खूप मुलींना, महिलांना, माणसांनासुद्धा आता PCOD, PCOC किंवा आता जेनेरिक डिसीजेस किंवा स्किन डिसीजेस, खूप थायरॉईड, असे बरेच आजार असतात आणि त्याचा परिणामसुद्धा तुमच्या स्किनवरती, तुमच्या हेअर्सवरती खूप प्रमाणात होतो. त्यामुळे जर तुम्हाला या गोष्टीचा इलाज चालू असेल, म्हणजे तुम्हाला या गोष्टीचे मेडिसिन चालू असेल, तर तुम्हाला सांगते की तुम्हाला या गोष्टीचा लगेच फरक जाणवेल. तुमचा काळवटपणा ठराविक जागी नक्की आलेला असेल. जर असं काही असेल, तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घ्या. ते काय सांगतं त्यावरती थोडासा विचार करा आणि आपले घरगुती उपाय आपण करूयात, परंतु तुम्ही डॉक्टरशी सुद्धा या बाबतीत सल्ला घ्यायला पाहिजे. आता चौथा असा रिझन असू शकतो आणि जो आपण खूप वेळा निग्लेक्ट करतो, तो म्हणजे कोणत्याही ब्रँडचे, कोणत्याही किमतीचे बॉडी ऑर्डर वापरणे, बॉडी मिस्ट वापरणे, परफ्यूम वापरणे. बॉडीला कधीही परफ्यूम मारायचाच नाही. म्हणजे मी सिरियसली सांगते, आय नो या गोष्टीशी खूप लोक ॲग्री नाही होणार, पण तू बॉडीला, स्पेशली बॉडीला कधीही परफ्यूम मारू नका. जर तुम्ही मारत असाल तर ते कोणत्या ब्रँडचे आहे, त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट आहे, त्याच्यात अल्कोहोल किती % आहे, हे सगळं जाणून घ्या. कारण की खूप वेळा खूप हार्शली असे पदार्थ त्याच्यामध्ये असतात आणि आपल्या तासनतास ते बॉडीमध्ये असतात. तिथे घाम येतो, आपण ते पुसत नाही, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुसल्या जातं. त्यामुळे या सर्व गोष्टी होतात. त्यामुळे कृपया, म्हणजे तुम्हाला नक्की सांगते की त्याच्यापेक्षा तुम्ही बॉडी म्हणजे तुमच्या कपड्यांवरती वापरा, तुमच्या कपड्यांना ते महत्त्व द्या. या गोष्टीतून तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल. त्यामुळे असे बाह्य जे खूप घाणेरडे आता
बॉडी मिस्ट, परफ्यूम आलं ते वापरू नका. आता 5वा असा रिझन असू शकतो की घर्षण होणे. आता घर्षण म्हणजे काय, खूप जणांना अगदी हार्डली 70% लोकांना खूप टाईट कपडे घालायची सवय असते. म्हणजे टॉप असो, ब्लाऊज असो, कोणतेही असा कपडा असो जे एकदम आपल्या बॉडीला एकदम टाईट बसेल. आता तुम्ही विचार करा, तुम्ही घरी असाल, तुम्ही कुठेही जात असाल, तुम्हाला घाम येतो. आता त्या घामामध्ये तुम्हाला त्या बॉडीवरती पूर्ण इथे वेगळीकडे घाम असतो आणि ते कपडे तुमच्या बॉडीवरती खूप घासले जातात. आता त्याने तुमच्या बॉडीवरती काळवटपणा का नाही येणार, हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. त्यामुळे थोडेसे ब्रेथिंग कपडे तुम्ही वापरू शकता, कॉटन वापरू शकता. जरूरी नाही की तुम्ही फॅब्रिक हेच वापरा ते वापरा, तुम्हाला आवडेल ते फॅब्रिक वापरा, तुम्हाला आवडेल ते कपडे वापरा. फक्त थोडेसे आपल्या बॉडी व्यतिरिक्त थोडंसं 1 इंच तो ब्रिथेबल असला पाहिजे, बस. इतकं जरी तुम्ही केलं तर तुमच्या बॉडीवरती तुम्हाला स्वतःला खूप छान फील होईल. आणि अशा केल्याने तुमचे जे समस्या तुम्हाला येत होते, कारण की यांनी खूप समस्या येतात जे आपण निग्लेक्ट करतो, त्या तुम्हाला येणार नाही. त्यामुळे थोडेसे लूज कपडे वापरा, तुम्हाला खूप फरक जाणवेल. तर त्यानंतरची गोष्ट असतं की आपलं थोडंसं जास्त प्रमाणात प्रत्येक जागी थोडंसं बॉडी वेट जास्त असणं. बहुतांश वेळी तुम्ही जर खूप जास्त निरीक्षण केलं स्वतःचं, ज्या महिला चेन घालतात किंवा मंगळसूत्र घालतात, त्यांना इथे या प्रमाणात खूप जास्त काळवटपणा आलेला असतो. कारण घाम येतो, आपली बॉडी तितकी रिस्पॉन्स देत नसते, आपली बॉडी तेवढं साईज त्याला मिळत नाही, आपले कपडे मॅटर करतात आणि त्यानंतर मग तिथे तो पूर्ण रेष आलेली असते. तुम्ही प्रत्येकीच्या म्हणजे खूप जणींच्या तर त्या स्किनवरती तसा पूर्ण एक पट्टा आलेला असतो. तर त्याचं रिझन हे असतं की तुम्ही तासनतास त्या मंगळसूत्राला ठेवायला काही हरकत नाही, पण त्याला आपण काहीतरी टाळू शकतो. म्हणजे काही गोष्टी आपण त्याच्यात ॲडिशनल करू शकतो, जे मी तुम्हाला यानंतर सांगणार आहे. ते करून तुम्ही त्या गोष्टी घाला, म्हणजे तुम्हाला खूप फरक जाणवेल. कारण की घाम आपण टाळू शकत नाही, आपण मंगळसूत्र घालणं टाळू शकत नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो हे आपण करू शकतो. त्यामुळे जे आपल्या हाती आहे आपण ते करूया. त्यामुळे हे एक रिझन असू शकतं जे तुम्हाला नेहमी जाणवतं पण आपण निग्लेक्ट करतो. आता मंगळसूत्राचं जे मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं, तर आता याच्यावरती उपाय काय. सर्वात पहिले शक्य होत असेल तर फक्त जेव्हा आपण फेसवॉश करतो, फक्त फेसवॉश करू नका. म्हणजे फक्त चेहरा धुवू नका, तुम्ही मानेचा हा एरिया, आता नाही इथे लावल्यानंतर आम्हाला पुसता तर येत नाही, तर ते मला माहिती आहे, पण ते काय करायचं, प्रत्येकाच्या घरी दूध असतं, कच्चं दूध असतंच. म्हणजे दूधवाला आल्यानंतर थोडंसं आपण वाटीमध्ये काढू शकतो. कॉटन पॅड मिळतात, खूप छान असतात छोटे छोटे, त्याला डिप करा आणि त्याला आपला मानेचा एरिया पुसून काढा. आंघोळीच्या आधी तुम्ही ह्या गोष्टी करू शकता, कारण की त्यानंतर तुम्ही आंघोळ केलेली असतात, त्यामुळे त्याला पुसून काढा. कच्चं दुधामध्ये इतकं बेनिफिशियल आयटम असतं की त्यामुळे तुमचे खूप गोष्टी छान क्लीन होतात. म्हणजे जे क्लिन्झिंग आयटम आहे ते तर करतात, पण कच्चं दूधसुद्धा खूप चांगल्यारीत्या काम करतं. त्यामुळे जर तुम्हाला फेसवॉश, क्लिन्झिंग लोशन हे नाही वापरायचं असेल तर कच्चं दूध घ्या. त्याने तुमचा हा मानेचा एरिया, तुमचा कोणताही एरिया जिथे तुम्हाला वाटतं की काळवटपणा जास्त आलेला आहे, तिथे तुम्ही छान क्लीन करून घेऊ शकता. आणि आता मंगळसूत्राच्या वेळेस, आता छान तुम्ही आंघोळ करून आल्या, सगळं करून आलं, जेव्हा तुम्हाला वाटतंय की मला खूप घाम येतोय, त्यावेळी छान पावडर मिळतात, टँट्रम पावडर, एकदम खूप सुंदर पावडर असतात, जेणेकरून ते तुम्हाला एकदम स्मेल खूप छान असतो. त्याचे बेनिफिशियल पण खूप छान असतात, खूप फ्रेश नाही वाटतं, ते तुम्ही पावडर वापरू शकता. तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये ते पावडर मिळेल, कोणतेही ब्रँडचे वापरा, पण त्याला तुम्ही छान लावल्यानंतर काय होईल, ती जागा तुमची खूप ओली होणार नाही. आणि ओली होणार नाही तर त्यामुळे त्या मंगळसूत्राचं तुम्हाला जास्त घर्षण होणार नाही. आणि या गोष्टी तुम्ही अशा करून ॲटलिस्ट जे तुम्हाला हे रिझन सापडत होतं त्यापासून तुम्ही वाचू शकता. तर घरगुती उपाय, पहिला घरगुती उपाय खूप सोपा आहे, खूप छान आहे आणि सगळ्यांच्या घरी हे पदार्थ असतात. तुम्ही छान कच्चं दूध वापरून किंवा क्लिन्झिंग लोशन वापरून तुमची मान, तुमची काख तुम्ही छान वॉश केली,
त्यानंतर तुम्हाला लावायचा एक लेप. आता कोणता लेप? आम्हाला तर खूप लेप सांगतात, काहीच होत नाही. हा एक लेप वापरून बघा, तुम्हाला सलग तर तुम्हाला खूप जास्त काळवटपणा असेल, सलग 10 दिवस हे वापरा, तुम्हाला खरंच फरक जाणवेल. काय करायचं आहे तर मी तुम्हाला सांगते. तुम्हाला घ्यायचं आहे हळद, मुलतानी माती, तांदळाचं पीठ, निंबू, शहद, हे तुम्हाला मिक्स करायचं आहे. तुम्हाला हे खूप जाडसर वाटत असेल तर तुम्हाला याच्यामध्ये दूध टाकून तुम्ही त्याला पूर्ण छान मिक्स करायचं, लेप बनवायचा आणि तुमच्या त्या भागी लावायचा. लावताना चोळून लावायचा, कारण की त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे तर थोडंसं ग्रॅन्युअल्स असेल. चोळून लावायचा आणि 15 मिनटं सोडून द्यायचं. पूर्ण आंघोळ करून घ्या, तोपर्यंत तो सुकून जाईल आणि नंतर तुम्हाला तो वॉश करायचा. आणि जर तुम्ही आंघोळीच्या वेळेस नसाल लावत, नंतर लावत असाल तर तुम्हाला नंतर तो तुम्ही तुमच्या रुमालाने तो वॉश करू शकता. सलग 10 दिवस तुम्हाला हे करायचं आहे. एकदा करून बघा. जर तुम्ही खूप लेप लावले असेल, खूप घरगुती उपाय केले असेल तर हा एक उपाय करून बघा. मी तुम्हाला सांगते खरंच आणि खूप फायदा होतो. मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन म्हणजे या भागात पूर्ण सांगेल की तुम्हाला कोणते इन्ग्रेडियंट वापरायचे. एक तुम्ही 10 दिवस करून बघा आणि तुम्हाला खरंच फरक जाणवेल. याचे उपाय असतो, काकडीला किसून घ्या, त्याचं जे पाणी असतं त्याच्यामध्ये हळद टाका. आंबी हळद असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण कोणती जर तुमची नॉर्मल तुमच्याकडे हळद असेल ते टाका. आणि सांगितल्याप्रमाणे टिश्यू म्हणजे जो कापडीवाला टिश्यू, कॉटन पॅड, याला त्याच्यामध्ये डिप करा छानपणे. आणि आता तुम्हाला जिथे तुम्हाला रिलॅक्स होता दुपारच्या वेळी, रात्रीच्या वेळी, त्या चकत्या ज्या आपण आता कॉटन पॅडच्या केल्या ते त्या भागात ठेवून द्या. म्हणजे इथे लावा, तुमच्या अंडरआर्म्सला तुम्ही ठेवू शकता. 20 मिनटं 15 मिनटं छान तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर ते पुसून काढायचं आणि छान मॉइश्चरायझर लावायचं. हो, तिथे सुद्धा तुम्ही बॉडी लोशन, मॉइश्चरायझर लावू शकता. हा लेप किंवा हा जो पूर्ण काकडी आणि कॉम्बिनेशन ऑफ हळद याने खूप फायदा होतो. म्हणजे बेनिफिशियल आहे. तुम्ही एकदा तरी हे गोष्ट करून बघा, तुम्हाला खूप सुधारणा, म्हणजे लिटरली तुम्हाला याच्यामुळे अगदी फ्रेशनेससुद्धा वाटेल आणि तो भाग हळूहळू क्युअरसुद्धा होईल. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नक्की करून बघा. आणि लास्ट असतं, जे खूप लोकांना माहिती असेल किंवा काही जणांना माहिती नसेल, तुरटी येतं. 20 रुपयाची तुरटीचं काय ते खडा असतो, त्याला तुमच्या त्या स्किनवरती घासायचं 10 मिनिट घासा. त्यानंतर थोडा वेळ राहू द्या आणि धुवून काढा. बस. हा सुद्धा पदार्थ इतका बेनिफिशियल आहे. जेव्हा तुमच्या स्किनवरती, तुमच्या कोणत्याही अवयवावरती काळवटपणा आलेला असतो, तुरटीने तो खूप प्रमाणात कमी होतो. तुम्ही या गोष्टीसुद्धा करू शकता. तुरटीने सुद्धा या गोष्टी कमी होतात. त्यामुळे या तिन्हीपैकी तुम्हाला जो उपाय करायचा असेल त्यापैकी 2 केले तर खूपच छान गोष्ट आहे. पण तुम्ही यापैकी कोणतीही एक गोष्ट जे तुम्हाला सुटेबल असेल जर ती केली असेल आणि त्याचा फरक जर तुम्हाला जाणवला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण सलग 10 दिवस या गोष्टी करा. की कोणतीही गोष्ट एका दिवसात क्युअर होत नसते, कारण की एका दिवसामध्ये ती गोष्ट आलेली सुद्धा नसते. त्यासाठी आपण भरपूर काळ जाऊन दिलेला आहे. त्यामुळे त्याला बरं होण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ लागेल, पण याने नक्की बरं होईल. तर आय होप तुम्हाला हे टिप्स, कारणे, हे सगळं आवडलं असेल. कशामुळे होतं, काय केलं तर नाही होणार, काय केलं पाहिजे, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, हा टॉपिक आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.